नमस्कार. सर्वप्रथम तुमचा आभारी आहे मी. भोकर शहरात येऊन तुम्ही ही बातमी लावत आहात. तसेच आज भोकरमध्ये एकूण 11 प्रभागामधून 22 उमेदवार आमचे आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून भोकर शहराचा विकास सर्व जनतेला माहीत आहे कुठल्या पद्धतीचा झाला आहे. 2009मध्ये नगरपरिषद स्थापना होऊन आज 15 वर्षामध्ये कुठलाच विकास न होता विरोधकांना आमच्या एकच मुद्दा रस्ता नाली हेच, पण शिक्षणाचा दर्जा नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे. त्यानंतर जो लाईटचा विषय आहे, कुठं मोठे मोठे घरं बघून सोलारचे लाईट लावल्या जातात, गरीब वस्तीमध्ये कुठंच लावल्या नाही जात. हा भोकरचा विकास ह्यांनी केलेला आहे. विकास काँग्रेस पक्षाच्याच काळात झालेला आहे. आदरणीय रवींद्र साहेबांच्या नेतृत्वावर आता पुढचा विकास त्यांच्याच नेतृत्वावर होणार. तसेच पप्पू पाटीलसुद्धा आहेत, जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत व आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्ष म्हणून 22 सर्व उमेदवारसुद्धा नगरसेवक म्हणून नगरपरिषदेवर जाणारच असून आम्ही विकासांना सर्वप्रथम आम्ही प्राधान्य देऊ. काही माजी मुख्यमंत्रीचं असं काम म्हणणं आहे की हे विकास मी केलो, तर म्हणजे काय स्वतःच्या त्यांना केलं म्हणजे काय होईल? बरोबर आहे ना. काँग्रेस पक्षामध्ये होते तेव्हाच विकास झालाय ना साहेब. आता ते बीजेपीमध्ये गेलेत. हो ना सर. कोरोना काळामुळे निवडणुका झाल्याच नाहीता. 14मध्ये निवडणूक झाली होती, 19ला समाप्ती झाली होती. त्यानंतर आजपर्यंत 6 वर्ष झाले इलेक्शन झालंच नाही. आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाचा चेहरा सर्वांनाच माहिती आहे, कुठलंच काही केलं नाही. कुठलंही आज 32 अंगणवाड्या प्रस्ताव होता ते सुद्धा मंजूर झाले नाही नगर परिषद मार्फत चालण्यासाठी. उर्दू असो मराठी असो हे कुठलाच प्रस्ताव मंजूर केले नाहीत. आम्ही ते मंजूर करून चालू करू नगरचे मार्ग. कसं आहे, 17 तारखेला सर्वांनीच बघितलंय 2:50 त्यांचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट डिक्लेअर होतो. याच्यातच आमची जीत आहे. राहिला धनशक्ती आणि आमचा जे सामान्य पक्ष आणि आम्ही उमेदवार आहोत सगळे सुशिक्षित दिलं, त्यांना हे सगळ्यात मोठी भीती आहे म्हणून हे उशिरा त्यांनी उमेदवार डिक्लेअर केले. आता काय चालणार? आता फक्त काय जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. धनशक्तीला ठुकारून त्यांनी आमच्यासोबत जनता आहे एवढंच आपल्याला म्हणायचं. जनतेनं आम्ही एवढंच विनंती करतो, जनता मायबाप हे आमच्यासाठी आशीर्वाद द्यावं. आम्ही विकास डोळ्यासमोर ठेवून आमच्या वडिलोपार्जी जे भोकर शहराचा विकास झाला आहे सर्व समाजाला घेऊन चालून आमचे सहकुटुंब व आमचा परिवार तसेच पक्षसुद्धा सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे. आणि आम्हाला त्यांनी 2 तारखेला काँग्रेस पक्षाचं निशाणी पंजा या निशाणीवर निवडून देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावं हीच विनंती करतो.